सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. सर्वांना लाख लाख शुभेच्छा. ही शिवजयंती आपण सर्वजण घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोहोचून छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. आमचे गुरुवर्य सन्माननीय रवींद्रजी पवार सर यांच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी. मी राजेंद्र शिनारे आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू हा विषय या ठिकाणी मांडत आहे. आणि विषय मांडत असताना मला या ठिकाणी एका गोष्टीचा खूप आनंद होतोय की ज्यावेळेस आपण बोलण्यासाठी उभा राहतो आणि बोलण्यासाठी माझे सर्व मित्र, सर्व मैत्रिणी आणि सर्व शिवभक्त, सर्व मावळे या ठिकाणी हे व्याख्यान ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी सर्वजण या ठिकाणी गुगल मीटवरती उपस्थित झाले. त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण आहात म्हणून माझ्या बोलण्याला काहीतरी किंमत आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी हे व्याख्यान या ठिकाणी ऐकत आहात, ऐकणार आहात. त्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करतो. सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवगर्जना देऊन या ठिकाणी मी सुरुवात करतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता माँसाहेब जिजाऊ की जय जय. या ठिकाणी माझ्या विषयाला सुरुवात करत आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. ज्या वारसदारांनी या स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वारसदारांनी हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिले आपलं असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती शंभूराजे या तीनही महापुरुषांना ठिकाणी अभिवादन करून ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारताची राज्यघटना लिहिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकर तसेच सर्वच महामानवांना या ठिकाणी मी अभिवादन करून आजच्या माझ्या या ठिकाणी व्याख्यानाला ठिकाणी सुरुवात करत आहे. 16व्या शतकाचा प्रारंभ झालाय. 16व्या शतकाचा प्रारंभ झालाय. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या धुडगूस घालत होत्या. गावाच्या गावं बेचिरा केली जात होती. गावाच्या गावं उद्ध्वस्त केली जात होती. गावं उद्ध्वस्त करता करता गावातील मंदिरावरचा कळस आणि मंदिरामधला असणारा देव कुठेही दिसत नव्हता. दारापुरची तुळस या ठिकाणी नष्ट केली जात होती. सर्व बेचिरा करत असताना माझ्या माय माऊलींची, माझ्या माय भगिनींची आबरू लुटली जात होती. माझ्या माय भगिनींची आबरूची लक्तर वेशीला टांगली जात होती. अशातच पारतंत्र्याची जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये होती, परंतु स्वातंत्र्याची जाणीव कोणाच्या मनामध्ये नव्हती. आणि खऱ्या अर्थानं तो दिवस उजळायचा, खऱ्या अर्थानं तो दिवस उजळायचा तोपर्यंत ती जाणीव एका माऊलीच्या मनामध्ये दाटून आली. ती म्हणजे भोसल्यांची कुलवधू. भोसल्यांची कुलवधू शहाजी राजांची धर्मपत्नी छत्रपती शिवाजी महाराजांची माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव म्हणजे शिवाजी. एक ज्योत शिवनेरी किल्ल्यावरती पेटली आणि ती ज्योत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती एक ज्योत पेटली. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी नावाचं एक वादळ, छत्रपती शिवाजी नावाचा एक विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम केलं.
जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार करण्याचं काम केलं. आणि हे करत असताना ज्यावेळेस शहाजीराजे या मातीमध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याची प्रेरणा, स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि असं म्हटलं जातं, एका वडिलांचं स्वप्न एक पुत्र ज्यावेळेस पूर्ण करतो त्यावेळेस असं म्हटलं जातं, पुत्र व्हावा आयसा गेंडा, ज्याच्या हाती तिन्ही लोकी झेंडा, ज्याच्या हाती तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. आणि जे शहाजीराजांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थानं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मासाहेब जिजाऊंवरती ती जबाबदारी आली. त्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक शाह्या या ठिकाणी धुडगूस घालत होत्या, गावाच्या गाव उद्ध्वस्त करत होती. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना, मासाहेब जिजाऊंना, शहाजी राजांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागत होतं, वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवरती फिरावं लागत होतं. एका ठिकाणी स्थिरतावर कुठं होता येत नव्हतं, कारण परिस्थिती अशी होती. एकदा मोगलांकडे काम करायचं, एकदा निजामशाहांकडे या ठिकाणी काम करायचं. आणि हे शहाजी राजांचं काम करत असताना कुणाच्या खाली चाकरी करणं, कुणाच्या खाली त्या ठिकाणी गुलाम म्हणून जगणं हे शहाजी राजांच्या रक्तामध्ये नव्हतं. त्यांना हे स्वराज्य निर्माण करायचं होतं. आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं, खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊंनी केलेल्या संस्कारानं या ठिकाणी घडणार होती. कारण जिजाऊंनी त्यांना भीम अर्जुनाच्या गोष्टी सांगत, पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं इतिहास माहिती आहे त्या माणसानं त्या भविष्याचा वेध घेण्यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण येत नाही असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज घडत गेले. आणि ज्यावेळेस पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे सुपा परगणा या भागामध्ये मासाहेब जिजाऊंना या ठिकाणी ज्यावेळेस जहागिरी मिळाली, शहाजीराजांना या ठिकाणी निजामशाहीची जहागिरी मिळाली, त्या माध्यमातून मासाहेब या ठिकाणी या भागामध्ये मुरारदेवाने या ठिकाणी गाढवांचा नांगर फिरवला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाढवांचा नांगर फिरवला. त्या शेतामध्ये जाऊन मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. आणि मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी न्यायनिवाडे करू लागले. मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी न्यायनिवाडे करू लागले. आणि हे न्यायनिवाडे करत असताना एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंची न्यायदानाची व्यवस्था पाहिली. छत्रपती शिवाजी महाराज कळाले, मासाहेब न्याय मागावा काय लागतो, न्याय हा माणसाला जन्मतात मिळाला पाहिजे, न्याय हा माणसाला जन्मतात मिळाला पाहिजे. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ उतरल्या, शिवबा न्याय जर द्यायचा असेल तर त्यासाठी न्यायासन तयार करावं लागेल. आणि न्यायासन करायचं असेल तर त्याला न्यायदंड द्यावा लागेल. आणि न्यायदंड द्यायचा असेल त्याच्या मागे सिंहासन उभा करावं लागेल. राजे तुम्ही करणार का ते सिंहासन? राजे स्तब्ध झाले, हाताच्या मुठी आवळल्यात आणि कल्लाळले. राजे म्हणाले, मासाहेब मी करेल ते रयतेचं राज्य, मी करेल ते गोरगरीब जनतेचं राज्य, मी करेल या दिन दुबळ्यांची सेवा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी 32 मनाचं सिंहासन रायगड किल्ल्यावरती उभा राहिलं तो दिवस म्हणजे 6 जून 1674 रोजी या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. अरे ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या संगतीनं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असा माझा राजा शिवबा या मातीमध्ये न्यायनिवाडे स्वतः करू लागला. परंतु हे न्यायनिवाडे करत असताना या मातीमध्ये खऱ्या अर्थानं मोगलशाही, निजामशाही यांनी धुडगूस घालत असताना समोर फक्त आणि फक्त मृत्यूच आहे हे माहीत असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं या जनतेची सेवा करण्यासाठी, या जनतेला रयतेचं राज्य आणण्यासाठी, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी आणि हे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये समोर फक्त मृत्यूच असताना त्यांनी या रयतेसाठी आपला संपूर्ण देह झिजला. आणि या रयतेसाठी त्यांनी सवंगडी तयार केले. बाळ सवंगडी तयार करत असताना त्यांनी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना मैत्री कोणाबरोबर करावी हे त्यावेळेस सांगितलं. मासाहेब जिजाऊंचा एक प्रसंग मला त्या ठिकाणी सांगायचा आहे. मासाहेब जिजाऊंनी ज्यावेळेस या मातीमधील शेतकऱ्यांचं राज्य यावं, हे गोरगरीब जनतेचं, रयतेचं, कष्टकऱ्यांचं राज्य यावं यासाठी त्या ठिकाणी शेतामध्ये धुडगूस घालणारी जी रानडुकरं होती त्या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी मासाहेब जिजाऊंनी एक बक्षीस जाहीर केलं. आणि ज्या रानडुकरांचा जो कोणी बंदोबस्त करील त्याला बक्षीस दिलं जाईल. आणि त्या रानडुकराचे हातपाय
त्या रानडुकराचे पाय तोडून आपण त्या ठिकाणी जर मासाहेब जिजाऊपर्यंत घेऊन आलात तर आपण त्या ठिकाणी त्यांना बक्षीस देणार आहोत. आणि मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी आदेश धाडला आणि तानाजी मालुसरे सारखा एक मावळा त्या ठिकाणी त्या रानडुकराची शिकार करतो आणि त्या रानडुकराला घेऊन येणार. त्यावेळेतच त्या मित्राने त्याच्या सवंगड्याने सांगितलं, मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी रानडुकर पूर्ण घेऊन यायची गरज नाही, त्याचे पाय जरी तोडून आणले तर मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी आपल्याला बक्षीस देतात. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे त्या ठिकाणी आले, मासाहेब जिजाऊंच्या त्या ठिकाणी आले आणि मासाहेब जिजाऊ त्यांना विचारतात, तुम्हाला काय येतं, तुम्हाला काय येतं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला तलवार चालवता येते, मला तलवार चालवता येते, मी शिकलेलो नाही परंतु मला तेवढंच येतं, मला शिकार करायला जमतं. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, आम्हाला एवढंच बाकी आहे, तुम्ही ज्या क्षेत्रात असेल ना, ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातले सर्वोच्च आहात, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये ढाल तलवार चालवण्यामध्ये त्या ठिकाणी तरबेज आहात. आणि मासाहेब जिजाऊंनी ओळखलं आणि अशी लोक त्यांनी स्वराज्यामध्ये शिवरायांच्या सोबत सवंगडी म्हणून त्या ठिकाणी उभे केले. आणि हे उभे करत असताना शिवरायांचं स्वराज्य वाढत चाललंय आणि ज्या एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये रांजेगावच्या पाटलानं एका स्त्रीवर त्या ठिकाणी अत्याचार केला होता. आणि हा अत्याचार केल्यानंतर शिवबाराजांनी त्यांना पत्र धाडलं, यापुढच्या काळामध्ये असा जर अत्याचार करणार असाल तर तुम्हाला त्याची शिक्षा दिली जाईल. त्यावेळेस पुन्हा त्या रगील पाटलानं असेच गुन्हे करत राहिला, अत्याचार करत राहिला. आणि मग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी फरमान धाडलं की त्यांना त्या ठिकाणी दरबारामध्ये घेऊन या. आणि दरबारामध्ये घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊ कडाडल्या, त्या ठिकाणी म्हटल्या की याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याचं कृत्य जेवढं गंभीर आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या रांजेच्या पाटलाला फाशीची शिक्षा न देता त्याचे हात पाय तोडून त्याला समाजासमोर आणलं. मासाहेब जिजाऊंना त्या ठिकाणी प्रश्न पडला, राजे तुम्ही हा त्या ठिकाणी त्याचे हात पाय तोडून का त्या ठिकाणी आणलं? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्पक उत्तर दिलं, मासाहेब याला जर फाशी दिली असती याचा विषय इथे संपला असता, परंतु त्याचे हात पाय तोडून याला समाजासमोर आणलं जाईल ना, त्यावेळेस असं कृत्य करणारा, इतर अत्याचार करणारा या स्वराज्यातील स्त्रीवरती ज्यावेळेस अत्याचार होईल त्याला अशी शिक्षा होईल आणि नंतर असं कृत्य करायला इतर गुन्हेगार धजावणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ही युद्ध नीती, छत्रपती शिवरायांची ही न्याय निवाड्याची पद्धत त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी पारखली. आणि रायरे शहराच्या महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याची शपथ घेताना आजचे राजकारणी लोक त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवरती दुग्धाभिषेक घालून या ठिकाणी शपथ घेतात, परंतु शपथ किती लोक पाळतात आणि त्या शपथीवरती किती लोक समाजातील लोकांना बरोबर घेऊन चालतात हा एक प्रश्न आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली ती शपथ घेऊन त्यांनी तोरणा किल्ला घेऊन वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलाय. आणि आपल्या सवगाड्यांना सोबत घेऊन लिंबू टिंबू पोरांच्या हातामध्ये शमशेरी दिल्या, टिंबू पोरांच्या हातामध्ये शमशेरी दिल्या, त्यांना लढायला शिकवलं, त्यांना आपल्या सोबत त्या ठिकाणी आपल्यासाठी, स्वराज्यासाठी, या मातीचं महत्व पटवून दिलं आणि मातीसाठी, या स्वराज्यासाठी मरायला या मावळ्यांना त्यांनी शिकवलं. आणि त्यावेळेस तोरणा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी धन सापडलं आणि या धनातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं समोरचा मुंबादेवीचा असणारा जो कडे पठार आहे त्या पठारावरती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला उभा केला. त्या राजगड किल्ल्याची बांधणी पूर्ण केली. 25 वर्षे त्या राजगड किल्ल्यावरून या स्वराज्याची त्यांनी एक कारभार पाहिला. आणि हा कारभार पाहत असताना राजगड किल्ल्याच्या समोर असणारा कोंढाणा किल्ला या ठिकाणी मासाहेब जिजाऊंना राजसदरेवरून रोज दिसायचा. आणि परंतु त्या ठिकाणी असणारा उदयभान नावाचा जो किल्लेदार होता, तो किल्लेदार या ठिकाणी या रयतेवरती अन्याय करत होता, जुलूम करत होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये त्या ठिकाणी कोंढाणा किल्ला काबीज करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी त्यांची तयारी चालू होती. अशातच त्या ठिकाणी तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत की माझ्या मुलाचं लग्न आहे, रायबाचं लग्न आहे, रायबाच्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आमची
समोर कोंढाणा किल्ला घेण्याची तयारी चालू आहे. आपण रायबाचं लग्न तुम्ही करून घ्या, आम्ही या ठिकाणी तयारी करतो. त्यावेळेस तानाजी मालुसरे कडाडले. तानाजी मालुसरे म्हणाले, आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. परंतु आज जर पाहिलं, आजची परिस्थिती जर पाहिली, आजच्या जर मावळ्याला सांगितलं तुमच्या मुलाचं लग्न उद्या ढकला, तर तुम्ही तसं करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही माणसं लढायला शिकली, या मातीसाठी मरायला शिकली, या मातीसाठी जगायला शिकली. आणि तानाजी मालुसरे त्या ठिकाणी 300 मावळ्यांचा त्या ठिकाणी कोंढाणा किल्ल्यावरती त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केलाय. आणि त्या ठिकाणी 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानाच्या छाताडावरती उभा राहून त्या ठिकाणी उदयभानाचा त्या ठिकाणी मुंडकं छाटतायत. आणि तानाजी मालुसरेंसारखा वीर त्या ठिकाणी धारातीर्थ पडतोय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला, पण त्या ठिकाणी गड आला पण सिंह गेला ही उपाधी त्या ठिकाणी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा वेढा असेल, त्या ठिकाणी पन्हाळ्याच्या वेढामध्ये सिद्धी जोहरने ज्यावेळेस पन्हाळ्याचा वेढा घातला, या वेढ्यामध्ये खरं पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी सुटका करून घेणं खूप अवघड परिस्थिती होती. परंतु त्या ठिकाणी शिवाकाशीद नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा मावळा त्या ठिकाणी एक पालखी त्या ठिकाणी गडाच्या पायथ्याला न्यायची होती, एक पालखी विशाळगडाकडे घेऊन जायची होती. आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरला ठिकाणी शरण आलोय अशा पद्धतीचं भासवून त्या ठिकाणी शिवाकाशीदनं ज्यावेळेस शिवाकाशीदला पाहिलं गेलं, त्यावेळेस शिवाकाशीदचा त्या ठिकाणी फाजल खानाने त्या ठिकाणी ओळखलं की हा शिवाकाशीद नाहीये, हा छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसणार हुबेहूब दुसरे कोणीतरी आहे. म्हणून त्यांना त्यांचं त्या ठिकाणी शिरछेद करण्याच्या आधी त्यावेळेस त्यांनी म्हटलं, मी जरी नावाने शिवाकाशीद जरी असलो, जन्माने जरी शिवाकाशीद असलो, तर मरण मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण येतंय, हे सगळ्यात मोठं भाग्य माझं आहे. अरे या ठिकाणी मला सांगायचंय, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि बाजी प्रभू देशपांडेने 2000 सैन्यांना त्या ठिकाणी घोडखिंडीमध्ये अडवून त्या ठिकाणी जोपर्यंत विशाळगडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी घोडखिंड लढवली आणि आपल्या जीवाची बाजी दिली. त्या ठिकाणी आपले स्वतःच्या जीवाचे प्राण देणारे असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं जन्माला आले. मुरारबाजींसारखा पुरंदरचा वेढा पडतो, परंतु तरीही 700 मावळ्यांसोबत त्या ठिकाणी दिलेरखरांसोबत लढत राहतो. आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले हे मोगलांना द्यावे लागतात आणि फक्त 16 किल्ले त्या ठिकाणी राहतात. परंतु ते 16 किल्ले ज्या वेळेस राहतात आणि अवघ्या 9 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी क्रांती केली की 365 किल्ले 9 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी पादाक्रांत केले. अफजल खानाचा या ठिकाणी वध असेल प्रतापगडाच्या पायथ्यामध्ये, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन किती सूक्ष्म आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी वाघनखांच्या साह्याने त्या ठिकाणी अफजल खानाचा कोथळा जरी काढला असला तरी त्या ठिकाणं अफजल खानाची कबर त्याच ठिकाणी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सन्मानाने त्या ठिकाणी उभा केली. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जाती धर्माच्या विरुद्ध नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे अन्यायाच्या विरुद्ध आणि जे मोगली आणि जे जुलमी शासन जे होतं, जे बाहेरच्या देशातून आलेलं जे आक्रमण होतं, त्या आक्रमणाच्या विरुद्ध या स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी अभिमानासाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी ते लढत होते. छत्रपती शिवाजी महाराज घडत असताना माँसाहेब जिजाऊंचाही उपकार, माँसाहेब जिजाऊंची भूमिका तितकीच महत्वाची आहे. कारण माँसाहेब जिजाऊंनी ज्या वेळेस या स्वराज्यावरती मोठं संकट आलंय, ज्या वेळेस या महाराष्ट्रावरती मोठं संकट आलंय, त्या संकटाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः पाठवलंय. शाहिस्ते खानाची बोटं तोडण्याचा त्या ठिकाणी पराक्रम असेल, त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः गेले. अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जातीने गेले. त्या ठिकाणी मावळ्यांनी या मातीसाठी रक्त सांडलंय, परंतु तरीही ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस हा राजा आमच्या स्वराज्यासाठी आमच्या मातीसाठी लढत राहिला. खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी काय देऊन गेले? छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला स्वाभिमान देऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला विचार देऊन गेले. आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजल खानाचा कोतळा काढला, आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून आले. याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळाला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाविन्याचा शोध घेणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांनी ज्या बंदुकी आणल्या, ब्रिटिशांनी जी जहाजं आणली, त्या जहाजांवरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं. आणि ती जहाजं, ती हत्यारं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या हिंदुस्थानामध्ये स्वतः निर्माण करण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पहिला धोका हा समुद्रापासून आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात पहिल्यांदा कळालं. त्यावेळेस कान्होजी आंग्रेंसारखा आरमार प्रमुख त्या ठिकाणी आरमाराची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं? आज आपण विचार करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांकडे शस्त्र होतं, छत्रपती शिवाजी महाराजांकडे शास्त्र होतं, छत्रपती शिवाजी महाराजांकडे संघटन होतं, छत्रपती शिवाजी महाराजांकडे नियोजन होतं. आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांकडे शिस्त होती. शिस्त कोणती होती? आज आपण या ठिकाणी रस्त्याने जर चालायचं म्हटलं तर गाड्या व्यवस्थित चालत नाही, परंतु त्यावेळी डोंगर झाडीमधून, कड्या कपाऱ्यामधून, सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यामधून आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाट होती ती त्या ठिकाणी व्यवस्थित शिस्त, सैन्यांना त्या ठिकाणी गनिमी काव्य, त्या ठिकाणी शत्रूला कसं मारायचं, शत्रूला कसं रोखायचं, ही शिस्त त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये होती, सैन्यांमध्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक क्षेत्रातलं नियोजन होतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्रातलं नियोजन त्या आपल्याकडे पाहिजे. कारण नियोजन केल्याशिवाय, सूक्ष्म नियोजन केल्याशिवाय आपण त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, हे आपल्याला या निमित्तानं सांगायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांकडे संघटन होतं. संघटन कसलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन, लिंबू टुंबू लोकांच्या हातामध्ये शमशेरे देऊन त्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि हे संघटन करत असताना त्या ठिकाणी त्या व्यक्तीची जात बघितली नाही. त्या व्यक्तीच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 30 अंगरक्षकांपैकी 10 अंगरक्षक हे मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी आपण असं भासवलं जातं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जातीच्या विरोधात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त अन्यायाविरुद्ध होते. या महाराष्ट्राच्या मातीतील, माझ्या स्वराज्यातील शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावला नाही पाहिजे, शेतकऱ्याची भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे, हा विचार छत्रपती शिवरायांचा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नेते आणि जगातील पहिले नेते होते की त्यांनी सर्वात पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिली सहकारी पतपेढी काढून शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं काम केलं. आणि त्या माध्यमातून त्यांना बैलजोडी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं, कर्ज दिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठे नेते होते. आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस या ठिकाणी युद्धावरती जात असताना एखाद्या बांधावरती उभा राहणारा एखादा तरुण त्या ठिकाणी पाहिला, खबरदार पुढे आला तर राई राई चिंध्या उडवील म्हणणारा अगदी लहान 10-12 वर्षाचं पोरग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी स्वाभिमानावरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती कोणी चालून येत असेल तर त्या ठिकाणी ते इतक्या स्वाभिमानाने त्या ठिकाणी लढत होता. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली होती. मासाहेब जिजाऊंनी स्वातंत्र्याची प्रेरणा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सर्वप्रथम पेरली. आजच्या मासाहेब जिजाऊ आपण जर पाहिल्या, त्या ठिकाणी आपण व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खरं पाहिलं तर मासाहेब जिजाऊ कोणत्या दिशेने आपण जात आहेत. आजच्या मासाहेब जिजाऊ आजच्या मुलांकडे लक्ष देत आहेत का? हा छत्रपती शिवाजी महाराजांकडून छत्रपती मासाहेब जिजाऊंकडून घेण्याचा आदर्श आहे. कारण आपण आजच्या जमान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, परंतु ते माझ्या घरात नाही
तर ते दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला यावे हा विचार या ठिकाणी प्रत्येकाचा झाला आहे, परंतु हा विचार बदलला गेला पाहिजे. माँसाहेब जिजाऊंनी काय विचार सांगितलाय? माँसाहेब जिजाऊंनी या मातीतील माणसांवरती होणारा अन्याय, अत्याचार, गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं आणि 18 बगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं ही स्त्रींची इच्छा आणि हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थानं सत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उतरवलं. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं आजही त्या ठिकाणी शिकवण्याचा, त्यांचा इतिहास या ठिकाणी खरा इतिहास समोर आणण्याचा, खरा इतिहास समोर आजपर्यंत पूर्णपणे आलेला नाही. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे, ज्यावेळेस या देशामध्ये इंग्रजांनी पाऊल ठेवलं त्यावेळेस त्या इंग्रजांनी सुद्धा सांगितलं, लिहून ठेवलं की या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जर अजून काही वर्ष जगले असते तर आम्ही भारतावर राज्य करू शकलो नसतो. संपूर्ण देशामध्ये फक्त छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य असतं. परंतु नियतीनं काही गोष्टी आपण म्हणत असतो, नियतीला सुद्धा काही गोष्टी, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या गोष्टींचं नियोजन करतात परंतु त्यांच्या मृत्यूचं ते नियोजन करू शकले नाही. शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा चित्रपट सुद्धा या ठिकाणी आता प्रदर्शित झालेला आहे. सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी जो इतिहास समोर आला नाही तो इतिहास खऱ्या अर्थानं प्रत्येकाने छावा चित्रपट पाहिला पाहिजे. आणि आपला आदर्श कोण असावा, आज आपण या ठिकाणी आपला आदर्श कोण असावा, आता हा पुष्पा पिक्चर आला, या पुष्पा पिक्चरच्या माध्यमातून झुकेगा नाही साला, तो पुष्पा नावाचा व्यक्ती म्हणतो झुकेगा नाही साला. परंतु आपला खरा आदर्श कोण असला पाहिजे, ज्यांचं या ठिकाणी वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले बुबुळ ठिकाणी काढून ज्यांचं या ठिकाणी रक्त या मातीमध्ये सांडलं ते, आणि औरंगजेब बादशाह समोर या ठिकाणी झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेब बादशाहला त्याची अवकात दाखवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखा छावा आमचा आदर्श असला पाहिजे. ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या संगतीनं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमचा आदर्श असला पाहिजे. कारण या मातीमध्ये ज्यांचा आदर्श आपण ठेवतो, यांचा आदर्श ठेवण्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक शाह्या निर्माण झाल्या. या ठिकाणी मोगलांनी मोगलशाही निर्माण केली, निजामाने निजामशाही निर्माण केली, कुतुबांनी कुतुबशाही निर्माण केली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भोसलेशाही निर्माण केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाही रयतेचं राज्य निर्माण केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आमच्या हृदयामध्ये घर करून आहेत. अरे 350 वर्षापूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराज का आमच्या हृदयामध्ये आजही घर करून आहेत? अरे आम्ही आमच्या खापर पंजोबांना देखील ओळखत नाही, परंतु 350 वर्षापूर्वी ज्यांनी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं, स्वातंत्र्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वांचे आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आदर्श घेऊन अनेक महापुरुषांनी, अनेक लढवय्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास घडवलाय. खरं पाहिलं तर स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांच्या विचारावरती पुढे जाण्याचा या ठिकाणी शिकागोमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या भारताचा त्या ठिकाणी धर्म परिषदेमध्ये त्या ठिकाणी बंधुभावाचं शिकवण दिली. रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय. भगतसिंग सुद्धा फासावर चढले त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं की छत्रपती फासावर जाताना सुद्धा सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांतिशील महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा 1000 ओव्यांचा पोवाडा लिहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले. असे अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालून आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली. आणि ज्या वेळेस 1818 साली मराठीशाही या ठिकाणी संपुष्टात आली आणि इंग्रजांनी या देशावरती राज्य चालू केलं त्यावेळेस राजे उमाजी नाईक यांनी स्वतः
त्यावेळेस राजे पदाची वस्त्र परिधान केली आणि जेजुरीच्या कडे पठारावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि राजे म्हणून त्या ठिकाणी उपाधी त्यांना दिली आणि त्यांनी गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं काम केलं, त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि ही मदत करत असताना 5,000 सैनिकांची फौज त्यांनी उभा केली. फक्त छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतीवीर, पहिले क्रांतीवीर म्हणून, आद्य क्रांतीवीर म्हणून राजे उमाजी नाईक यांच्याकडे पाहिलं जातं. कारण ती क्रांती केली त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर सुद्धा त्यांनी तुरुंगामध्ये शिक्षण घेतलं, शिकले. परत बाहेर आल्यानंतर परत मोठी फौज तयार केली. परंतु इंग्रजांनी त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना ओळखलं की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मातीमधले आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन या मातीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य निर्माण करतील म्हणून त्या ठिकाणी त्यांना पकडण्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी ठेवलं. आणि 5,000चं बक्षीस ठेवल्यानंतर 5,000 बक्षीस आणि 200 एकर जमीन त्याला त्या ठिकाणी दिली जाईल. पण कोणी उमाजी नाईकांच्या ठिकाणी पत्ता सांगितला नाही, त्यांचा त्या ठिकाणी त्यांनी कुणी पुरावा दिला नाही. परंतु इंग्रजांनी पुन्हा त्या ठिकाणी बक्षिसाची रक्कम वाढवली. उमाजी नाईक सापडले नाहीत. 1,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं. त्यावेळेचं 1,000 म्हणजे आताचं या ठिकाणी 10,000 रुपयाचं बक्षीस, आताचं त्यावेळेचं 10,000 म्हणजे आताचं जवळजवळ 10 लाखाचं बक्षीस आहे. आणि 200 एकर जमीन. तुम्ही विचार करा, इतकी भीती इंग्रजांना होती म्हणून इंग्रजांनी त्या ठिकाणी आपल्यातील फितूर झाले आणि त्र्यंबक कुलकर्णी नावाचा एक त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी फितूर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी उमाजी नाईक यांच्या ठिकाणी पत्ता सांगितला आणि त्यांना त्या ठिकाणी बेसावध अवस्थेमध्ये भोर या ठिकाणी अटक करून त्या ठिकाणी खडकमाळ या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. 3 दिवस त्यांची फाशी त्या ठिकाणी लटकवण्यात आली. परंतु ही ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांपासून आली. ही ऊर्जा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून आली. असे अनेक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक क्रांतिसिंह नाना पाटील म्हणतात, अरे दगड देखील पेटला असता परंतु अजून आम्ही धुपत नाही म्हणणारे क्रांतिसिंह नाना पाटील याच मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी उतरतात. हे करत असताना खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या डोक्यावरती आपण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी ढोल ताशा वाजून या ठिकाणी साजरी करत असतो, डीजेच्या तालावरती नाचून या ठिकाणी साजरी करत असतो. परंतु मला या ठिकाणी सांगायचंय, ज्यावेळेस आपण ही शिवजयंती साजरी करतो त्यावेळेस डीजेच्या तालावरती जी गाणी आपण वाजवतो, या ठिकाणी मागच्या शिवजयंतीच्या वेळेस एका मंडळाने या ठिकाणी शिवजयंती साजरी केली, एकही छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं त्या ठिकाणी वाजलं नाही. शांताबाई छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा प्रश्न पडला असेल, शांताबाई नावाची कोणी या ठिकाणी वीर योद्धा आपल्या स्वराज्यामध्ये होते का? आला बाबूराव नावाचा कोणी मावळा आपल्या सैन्यामध्ये होता का? हा प्रश्न या ठिकाणी पडतो. म्हणून शिवजयंती साजरी करत असताना आपण छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यावरती न घेता छत्रपती शिवरायांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधला, राजगड किल्ल्याची तटबंदी जर पाहिली तर भक्कम अशी तटबंदी आहे. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची बांधणी केली आणि रायगड किल्ल्याची बांधणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरती गेले होते आणि त्या ठिकाणी हिरोजी इंदलकर नावाचा मावळा त्या ठिकाणी राजगड किल्ला बांधत होता. आणि हा राजगड किल्ला बांधत असताना त्या ठिकाणी त्यांचे सर्व पैसे संपले. त्यावेळेस त्यांनी स्वतःचं घरदार विकलं आणि स्वराज्याची राजधानी बांधून काढली. आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापत्यशास्त्र कला कशी पाहूया आपण. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्यावरती आजही स्वच्छतेची या ठिकाणी स्वच्छतागृह 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बांधलंय. आपण म्हणतो इंग्रजांनी या देशामध्ये स्वच्छतागृहाची या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श दूरदृष्टी किती होती पहा. तुम्ही आजही राजसदरेवरती जा, राजसदरेवरती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बसतात.
ज्या ठिकाणी सिंहासन आहे त्या ठिकाणी ज्या राजवाड्यामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही किती सावकाश आवाजामध्ये जरी बोलले तरी तरीही त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या राजसदरेवरती आवाज पोहोचतो। ही कला छत्रपती शिवाजी महाराजांनी, ही स्थापत्य कला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली। हे कोणत्याही राजाने आतापर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये केले नाही, परंतु आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम केलं जातं। कुठे गेले? आवाज येतो सर माझा? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, सर माझा आवाज येतोय का? ओके, हो बोला सर बोला। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसवण्याचं काम या देशामध्ये होत आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये शिकवले जातात 10 मार्क मिळवण्यासाठी, माऊली ज्ञानोबा शिकवले जातात 5 मार्क मिळवण्यासाठी, संत तुकाराम महाराज शिकवले जातात 5 मार्क मिळवण्यासाठी, आणि छत्रपती संभाजी महाराज ऑप्शनला सोडले जातात। छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। त्यांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या ठिकाणी पुसण्याचं काम केलं जात आहे। आजही शत्रू राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पाकिस्तानमध्ये 40 पानांचा इतिहास, आदर्श राजा कसा असावा हा इतिहास पाकिस्तानमध्ये शिकवला जातो, परंतु माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती पानांचा आहे हे आपण पाहिलं पाहिजे। शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा इतिहास अमेरिकेसारख्या देशामध्ये ठिकाणी शिकवला जातो। अमेरिकेसारख्या देशामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु शिकवला जातो। व्हिएतनाम सारख्या छोट्या देशामध्ये, छोट्या देशानं या ठिकाणी अमेरिकेने ज्यावेळेस त्या व्हिएतनाम देशावरती राज्य केलं, त्या देशाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली आणि बलाढ्य अमेरिकेसारख्या देशाला त्या ठिकाणी नेस्तनाबूत केलं आणि आपल्या देशाला स्वतंत्र करून घेतलं। आणि ज्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला राष्ट्राध्यक्षांना की तुम्ही ही क्रांती केली, तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या समोर आला, छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती आणि त्यांचा गनिमी कावा आमच्या समोर होता आणि त्याचा अभ्यास केला, म्हणून आम्ही त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकलो। अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुसण्याचं काम नव्हे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे। त्यांचे विचार डोक्यावरती न घेता आपण खऱ्या अर्थानं विचार पुढे घेऊन चाललो पाहिजे। अशा पद्धतीनं खरं पाहिलं तर आपण सर्वजण या छत्रपती शिवरायांचे मावळे आहे। भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखलो आम्ही या स्वराज्याचे तख्त, सळत राहू द्या मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवबाचे भक्त, फक्त आणि फक्त शिवबाचे भक्त, छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आम्ही आहोत। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करतो? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करतो? डीजेच्या तालावरती गाणी नाचवण्यासाठी शिवजयंती साजरी करतो का? डीजेच्या तालावरती गाणी नाचवण्यासाठी शिवजयंती साजरी करतो का? अरे दारूच्या बाटल्या फोडून नंगा नाच करण्यासाठी ही शिवजयंती साजरी करतो का? छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या संगतीनं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी ही शिवजयंती साजरी करायची आहे। अरे स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवघरातील देवता, अरे स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवघरातील देवता, तिचं पावित्र्य राखलं जावं यासाठी ही शिवजयंती साजरी करायची आहे। राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, परंतु माझ्या घरात नाही तर दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला या, हा विचार बदलण्यासाठी ही शिवजयंती आपल्याला साजरी करायची। भ्रष्टाचार करणाऱ्याच्या भ्रष्ट बुद्धीला लगाम घालण्यासाठी ही शिवजयंती साजरी करायची। महाराष्ट्रातील तरुण व्यसनाकडे न वळता महाराष्ट्रातील तरुणांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शंभूराजांसारखे बलवान आणि बुद्धिमान बनण्यासाठी ही शिवजयंती साजरी करायची आहे। महाराष्ट्रातील तरुण मुलींनो, माँसाहेब जिजाऊंचे विचार आत्मसात करून, माँसाहेब जिजाऊंचे संस्कार पुढे घेऊन
आपण या ठिकाणी मासाहेब जिजाऊंच्या विचारावरती चाललं पाहिजे. यासाठी त्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. यासाठी ही शिवजयंती साजरी करायची. पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे यासाठी ही शिवजयंती साजरी करायची आहे. म्हणून महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांच्या काळजामध्ये आजही घर करून आहेत. म्हणून मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं, ज्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे म्हणतात 33 कोटी देवांची छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, त्यावेळेस 33 कोटी देवांची फलटणबाद होते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक ऐसा पुत्र जन्माला आला, भगव्या रक्तानं मराठ्यांचा इतिहास लिहून गेला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिनदुबळ्यांचा. अरे त्रिवार असावा मानाचा मुद्रा माझा या गडकिल्ल्यांच्या श्रीमंताला. 33 कोटी देवांच्या अगोदर हिंदवी स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकवणाऱ्या त्या सिंहाला, करोडो तोफांचा, लाखो मनांचा त्रिवार मानाचा मुद्रा. खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा दैदिप्यमान असा इतिहास आहे. आणि तो इतिहास आपण सर्वांनी आत्मसात करून त्यांच्या विचारांवरती चालण्यासाठी, त्यांचे विचार डोक्यावरती न नाचवता त्यांचे विचार आपण आत्मसात करून त्यावरती आपण सर्वांनी पुढे चाललं पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं आपण घराघरामध्ये शिवजयंती साजरी केली पाहिजे. प्रत्येकाच्या घरावरती भगवा ध्वज लावून, दारामध्ये खऱ्या अर्थानं रांगोळी काढून, घरामध्ये या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक करून शिवजयंती या ठिकाणी साजरी केली पाहिजे. कारण त्या राजांचे अनंत उपकार या महाराष्ट्राच्या मातीवरती आहे. कारण 750 वर्षापूर्वीचं पारतंत्र्य अवघ्या 35 वर्षाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी प्रचंड क्रांती करून दाखवली. आणि म्हणूनच आपण सर्वजण मोठ्या मानानं, अभिमानानं, ताटमानेनं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे या ठिकाणी जगत असताना मोगलांचे मावळे हे पोटासाठी जगत होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पोटाच्या वरती 4 बोटाची जी निधडीत छाती आहे ना, त्या निधड्या छातीसाठी म्हणजे स्वाभिमानासाठी, आपल्या अभिमानासाठी जगत होती. म्हणून या मातीमध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण या ठिकाणी पुढे घेऊन गेलो पाहिजे. कारण त्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही. त्या काळामध्ये ज्या स्त्रियांवर ज्यावेळेस अत्याचार झाले त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी कडक शासन त्या ठिकाणी केलं. आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हे शासन होतंय का, हा विचार करणं गरजेचं आहे. आजचे राजकारणी त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार करतायत, छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला, त्या पुतळ्यामध्ये सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. इतके नीच राजकारणी या आजच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीचे गडकोट किल्ले बांधले, ते अजूनही तशाच्या तसे भक्कम आहेत. आपण म्हणतो चीनची भिंत 1300 किलोमीटरची आहे, हे जगातील 7वं आश्चर्य आहे. परंतु खरं आश्चर्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं 4000 किलोमीटरचं या ठिकाणी गडकोट किल्ल्यांचे त्या ठिकाणी भिंती आहेत ना, त्या भिंती खऱ्या अर्थानं हे आपल्या जगातलं आश्चर्य मला मानावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती गनिमिकावा, त्यांचे विचार घेऊन आपण सर्वांनी पुढे जावं. म्हणून शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे, जिजाऊंचा शिवा पाहिजे. खरं पाहिलं तर समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी एक ओळ लिहिलेली आहे. मला त्या ठिकाणी शेवटी या ठिकाणी म्हणायची आहे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराच्या राशी, उदंड घडती या जयाशी, तयाचे गुण महत्वाशी तुलना केली. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, नीतिवंत पुण्यवंत, जनता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई, या भूमंडळीच्या ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.